आम्हाला योजनेचा लाभ नकोय. प्रत्यक्षात असं घडतंही आणि यावरच आम्ही काही पुरावे गोळा केले आहेत. ते आपल्या पुढे सादर करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी आज करणार आहोत. यामध्ये मुळात फार मोठा भ्रष्टाचार झाला आहे. आमचे सर्व सहकारी कायमच सर्वसामान्यांना न्याय मिळेल यासाठी कायमच पुढाकार घेत असतात. परंतु ही लढाई जर अन्यायाविरुद्धची असेल तर आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून सर्वजण ओळखला जातात आणि या चौथ्या स्तंभाचा सहभाग कुठेतरी आम्हाला निश्चितच हवा आहे. काहींना वाटेलही की हे पुरावे काही अंशतः अपूर्ण असतील. त्यासाठी आम्ही एक छोटं सांगू इच्छितो की पाण्याचा थेंब हा किती जरी छोटा असला तरी अथांग महासागरात तरंग निर्माण करण्याची धमक त्याच्यामध्ये असते. आणि नक्कीच ही जी आरोग्य यंत्रणेला जी मरगळ आली आहे, जो भ्रष्टाचार झालाय, त्याच्यात मोठ्या प्रमाणावरचे तरंग आम्ही नक्कीच निर्माण करू. आमच्याकडे आमच्या अभ्यासात काही त्रुटी असतील, आमच्या पुराव्यांमध्ये काही थोडी कमी असेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर आम्ही आपल्याकडील सर्व पुरावे आपल्यासमोर मांडत आहोत. त्याच्या प्रती सुद्धा आपण सर्वांना देणार आहोत. आपणही निश्चित त्यावर अभ्यास करावा. काय असेल त्यात कमतरता तर आम्हाला कळवावी. कारण मनुष्याच्या असंख्य प्रमाणातील वेदना त्याच्या संवेदनाच नष्ट करतात आणि संवेदनाहीन झालेला मनुष्य हा फार विचलित होतो. आणि हीच विचलितता कुठेतरी बाजूला ठेवून आपण आपल्या समाजातील एक जागरूक नागरिक आणि एक घटक म्हणून कुठेतरी आपण या समाजाचं देणं लागतो हा विचार लक्षात घेऊन आमच्या या लढाईत आपण या चौथ्या स्तंभाची भूमिका सर्वांनी पार पाडावी एवढीच आमची एक इच्छा आणि सदिच्छा. धन्यवाद. जय हिंद. जय जनसेवा. नमस्कार. सर्वप्रथम धन्यवाद, तुम्ही सर्व इथं आलेत. पत्रकार परिषद आपण का घेतो याचं कारण कल्पेशजी भगत यांनी आपल्याला सांगितलेलंच आहे. कोविड काळापासून तसा आमचा हॉस्पिटलचा संबंध यायला सुरुवात झाली. आम्ही हॉस्पिटलला कधी जायचो तर कधी पेशंटला पाहायला, कधी काय झालं डॉक्टरला सांगितलं बिल कमी करायला. पण कोविड काळापासून आम्हाला या हॉस्पिटलची सवय झाली. कारण आम्ही हॉस्पिटलला प्रत्येक हॉस्पिटलला आम्ही भेट द्यायचो. कोविड काळापासून हॉस्पिटलमध्ये जे पाहिलं, ज्या गोष्टी पाहिल्या त्या खूप विचित्र आणि खूप अतिभयंकर होत्या. त्यानंतर काय बाबा समाजामध्ये डॉक्टर काम करतात, डॉक्टरांशी थोडंसं आपण चुकीचं नाही वागलं पाहिजे ही भूमिका आम्ही ठेवत काही गोष्टी आम्ही पाठीशी घातल्या. काही गोष्टींना आम्ही जाऊ द्या, चला झालं गेलं सोडून देऊ या भूमिकेतून आम्ही समंजसाची भूमिका घेतली. प्रशासनाला सहकार्य करू अशी करून आम्ही समंजसाची भूमिका घेतली. पण दिनांक 23/11/2021 रोजी झालेला प्रकार हा खूप भयंकर होता. भीमराव मल्लप्पा बोडके या पेशंटच्या डोक्यात दुखत होतं. त्याचं स्कॅनिंग केलं असता त्याच्या डोक्यात गाठ दिसून आली. सदर पेशंट आम्ही अथर्व हॉस्पिटल महात्मा फुले योजनेत असल्याचे दिसून आले मेंदूच्या उपचारामध्ये. हा महात्मा फुलेमध्ये नेटवरून काढलेला पेपर आहे. अथर्व हॉस्पिटल हे मेंदूच्या याच्यामध्ये दिसतंय म्हणून आम्ही त्याला तिथं पाठवलं. पाठवल्यानंतर सकाळी 8 वाजता हा तो पेशंट आहे, वय वर्ष 23 आहे फक्त. 8 वाजता पेशंटला आम्ही तिथं ॲडमिट केला. 8 वाजता ॲडमिट केल्यानंतर दुपारी 3 वाजेपर्यंत पेशंटचा कुठलाही उपचार केला गेला नाही. त्यानंतर पेशंटला चक्कर आली. चक्कर आली त्याच्या वडिलांनी फोन केल्यानंतर आम्ही तिथं पोचलो. तो उपचार तर जाऊ द्या हो, माणुसकी म्हणून त्याला कमीत कमी एक चहा, कॅन्टीन आहे तुमचं खाली, किंवा थोडंसं दुपारचं जेवण, सलाईन बिलाईन तर राहू ते पण तुम्ही देऊ शकत नाही. त्याला कुठल्याही महात्मा फुले योजनेमध्ये बसवलं नाही. त्यानंतर आम्ही गेल्यानंतर तिथं पोलीस प्रशासन तिथं होतं. प्रशासनाने आम्हाला मदत केली. आम्ही त्या पेशंटला YCM हॉस्पिटलला हलवलं. YCM हॉस्पिटलला पोचल्यानंतर पेशंटला तिथं सांगितलं की याचं रक्त गोठलं आहे डोक्यात आणि कधी रक्तस्राव होऊ शकतो. आणि त्वरित पेशंटला ICUमध्ये दाखल केलं आणि उपचार दिले. त्यामुळे पेशंटच्या जीवाला धोका निर्माण झाला नाही आणि तो पेशंट आज पूर्णपणे बरा होऊन तुमच्या समोर आहे. त्याबद्दल YCM हॉस्पिटलचे आम्ही धन्यवाद मानतो. दुसरा विषय मुरलीधर रामचंद्र जाधव या पेशंटला 22/6/2021 रोजी अपघात झाला.
अपघात झाल्यानंतर सदर पेशंटला आथरो हॉस्पिटल येथे ॲडमिट केलं गेलं. त्याचं स्कॅन केलं गेलं होतं. त्याच्या स्कॅनिंगमध्ये ॲक्यूट STS याचा अर्थ असा होतो, मेंदूमध्ये रक्तस्राव झालेला आहे. हा मेडिकल भाषेमध्ये. त्या आजारामध्ये पेशंटला 4 तासाच्या आत ऑपरेशनला घेणं गरजेचं असतं, अशी मेडिकलची पुस्तकं सांगतात. असे डॉक्टर सांगतात. कारण आम्ही याची फाईल पुण्यातल्या सर्वात प्रसिद्ध मेंदुरोग तज्ज्ञाला दाखवली आणि त्याच्याकडून आम्ही माहिती घेतली. 4 तासात त्या पेशंटला तुम्ही ऑपरेशनला घ्यायला पाहिलं होतं. त्याला सांगितलं गेलं, महात्मा त्याच्याकडे केशरी राशन कार्ड आहे. केशरी राशन कार्ड असताना तो महात्मा फुलेमध्ये बसतो. त्याला 10:30 वाजता पेशंट ॲडमिट केला होता संध्याकाळी. त्याला दुपारी 2 वाजेपर्यंत त्यांच्याकडे स्कॅनिंग होतं. दुपारी 2 वाजेपर्यंत पेशंटला ऑपरेशनला घेतलं गेलं नाही. तर महात्मा फुले नंतर त्याला सांगण्यात आलं की तुझं महात्मा फुलेमध्ये तुझं होत नाही, तर तू कॅश पैसे भर. त्यांनी कुठून तरी जमा करून कॅश पैसे भरले. नंतर त्याच्याकडनं संमतीपत्र घेण्यात आलं. हे संमतीपत्र काय आहे की मला महात्मा फुलेची गरज नाही आणि भविष्यातही मला गरज राहणार नाही. हे डॉक्टरला घ्यायचा अधिकार आहे का? त्याच्याकडे केशरी राशन कार्ड आहे. डॉक्टर म्हणजे सरकारच्या वरती झालाय का? हे संमतीपत्र त्या डॉक्टरनी घेतलं यांच्याकडनं आणि त्याच्याकडनं 40,000 रुपये भरून घेतले आणि दुपारी 2 वाजता पेशंट तो ऑपरेशनला घेतला गेला. 2 वाजता घेतल्या गेल्यानंतर 26 तारखेपर्यंत वेळोवेळी त्यांच्याकडनं पैसे घेतले, मेडिकलचं बिल घेतलं. त्याच्यात त्यांचा पेशंट दगावला. दगावल्यानंतर पण ती बॉडी नेत्यांनी पण त्यांच्याकडनं पूर्ण बिल भरून घेतलं. मग यात डॉक्टरचा हलगर्जीपणा नाही का? तिसरा विषय अथर्व हॉस्पिटल कोविडच्या विषयामध्ये. अथर्व हॉस्पिटलने पूर्ण कोविडमध्ये 2 पेशंट केले होते. 2 पेशंट. एक महात्मा फुले योजनेअंतर्गत, एक वजनदार नेत्याचा नातेवाईक आणि एक धनाढ्य व्यक्ती. मग या योजनेचा लाभ फक्त यांनाच आहे का? गोरगरिबांना नाही आहे का? आणि हे त्यांनी लिहून दिलंय. अथर्व हॉस्पिटलने लिहून दिलेलं आहे. महात्मा फुले योजनेला हे पत्र पाठवलंय. अथर्व हॉस्पिटलचं पत्र आहे की 2 पेशंट केलेत आम्ही. आणि हे पत्र आम्ही माहिती अधिकारात हे पत्र मागवलं होतं. माहिती अधिकारामध्ये भेटलेलं पत्र आहे आम्हाला. माहिती अधिकारात भेटलेलं पत्र आहे. हे महात्मा फुलेमध्ये जेवढे उपचार झाले त्यांची यादी आहे. या पेशंटची यादी आहे पूर्ण. यांना आम्ही बऱ्याच पेशंटशी फोनवरून बोललो, तर बऱ्याच पेशंटकडनं डिपॉझिट घेतले गेलेले, पैसे घेतले गेलेले. पण जेव्हा आम्ही याच्यामध्ये काम करण्याचा प्रयत्न केला तर त्या पेशंटला फोन गेलेत आणि त्यांच्याकडे ते रेकॉर्डिंग आहे की तुम्ही याच्यामध्ये काय बोलू नका, तुमचे पैसे आम्ही परत देतो. पैसे तर तुम्हाला परत द्यावेच लागणार आहे. ज्यांच्याकडनं डिपॉझिट घेतलं ना त्यांचे पैसे द्यावेच लागणार. त्यांना फोन गेले, याच्यामध्ये काम चालू केलं. ते पेशंट रेकॉर्डिंग आहे. यादी दाखवते कुठल्या हॉस्पिटलने किती पेशंट केले. महात्मा फुले जन आरोग्य योजनेत दुसऱ्या लाटेमध्ये पायनियर हॉस्पिटल 137 पेशंट केले, मायमर हॉस्पिटल 145 पेशंट केले आणि अथर्व हॉस्पिटल 2 पेशंट केले. 2 कुठले केले? एक राजकीय नेत्याचा नातेवाईक आणि एक सधन व्यक्ती. मग जे गोरगरीब रुग्ण जे उपचारासाठी फिरतात त्यांनी इथून जायचं कुठं? तिसरा विषय हे बाळू ठाकर आहेत, आदिवासी समाजातील आहे.
त्यांच्या आईला ब्लॉकेज होते. ब्लॉकेज असताना ते तळेगावातल्या प्रत्येक हॉस्पिटल का कुठली योजना आहे का म्हणून फिरले. कुठल्याही हॉस्पिटलने त्याला कुठली योजना दिली नाही. DY पाटीलला महात्मा फुलेमध्ये 3.5 लाख रुपये त्यांना मंजूर झाले आणि DYला त्यांचं ऑपरेशन झालं आईचं. पण इथं का नाही? प्रत्येक हॉस्पिटलनी एक गॉडफादर पोचलाय आणि तो गॉडफादर त्या हॉस्पिटलला वाचवायचा प्रयत्न करतो. आरोग्य मित्र नावाचे जे डुप्लिकेटपणा तयार झालेला आहे तो आरोग्य मित्र हॉस्पिटलला मदत करतो आणि त्याच्यामध्ये हॉस्पिटलचा काळा बाजार चालतो असा आमचा हॉस्पिटलवर आरोप आहे. तळेगाव शहर या शहरामध्ये डॉक्टर डाकेफळकर, डॉक्टर निकम, डॉक्टर परांजपे, डॉक्टर उनकुले यासारखे डॉक्टर झालेले आहेत. ते डॉक्टर रस्त्याने चालले तरी मान खाली जाते आणि नमस्कार करतो माणूस. मग ही दुकानदारी का? आत्ता जी दुकानदारी चालली आहे तळेगाव शहरात खूप चांगली आहे. हेच काय आता बेदरकर डॉक्टर प्रॅक्टिस करतात त्यांचं नाही का हॉस्पिटल? मग ही दुकानदारी का? आणि दुकानदारी कुणाच्या जीवावर चाललेली आहे? हा फक्त पहिला अध्याय आहे. रेमडेसिवीर या प्रकरणामध्ये काही लोकांना माहिती नसेल की मी तो रेमडेसिवीरचा मुद्दा त्यानंतरही काढणार आहे, वॅक्सिनेशनचा मुद्दा काढणार आहे. पण आता फक्त आपण पेशंटच्या याच्यावर बोलतोय. रेमडेसिवीरला एक सिरियल नंबर होता. कुठल्या हॉस्पिटलला रेमडेसिवीर अलर्ट झालं आणि कुठल्या हॉस्पिटलमधून ते रेमडेसिवीर कुठल्या पेशंटला दिलं गेलं हा जर कुणाला माहिती नसेल तर हे पुरावे आहेत. रेमडेसिवीर लोक गावोगावी फिरत होती तेव्हा रेमडेसिवीर ब्लॅकनी तळेगावात विकले जात होते. आणि एक मेडिकल माफिया ज्याचे मावळ तालुक्यामध्ये 7 मेडिकल आहेत प्रत्येक हॉस्पिटलला, तो मेडिकल माफिया हे रेमडेसिवीर विकत होता. ते पुरावे निश्चय आमच्याकडे तेही पुरावे आहेत. पण आपण आज जमलोय फक्त हे पेशंटचं आत्ता जे काढलंय त्याच्यासाठी जमलेलं आहे. हा तो पेशंट आहे जो आत्ता नीट केला, वय वर्ष 23. हॉस्पिटलसाठी हा एक पेशंट असू शकतो पण याच्या कुटुंबासाठी तो करता धरता आहे. त्यामुळे आम्ही तुमच्या पत्रकारांसमोर आलेलो आहे. तुम्हाला काय विचारायचं तुम्ही विचारू शकता. तुम्ही जसं म्हटले आपण की गॉडफादर पकडले, काही डॉक्टर राजकीय पक्षांचे प्रतिनिधी पण आहेत, पदाधिकारी पण आहेत. मग त्या पक्षाचं जर वर सरकार असेल राज्यात वगैरे तर समजा आरोग्य यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी कारवाया जरी करायच्या ठरवल्या त्याला आडकाठी होईल. आम्ही आरोग्य यंत्रणेकडे वेळोवेळी याचे पुरावे सादर केलेत. आरोग्य यंत्रणेने कुठली त्याच्यावर हे कारवाई केलेली नाही म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो. तोच विषय आहे. वेळोवेळी कारवाई करा म्हणून आम्ही पत्र दिलेली आहेत. ती पत्र आमच्याकडे सगळी आहेत. कुठली कारवाई नाही. कुठले हॉस्पिटल आहे की ज्यांनी हा काळाबद्दल? याच्यामध्ये हॉस्पिटल सगळेच आहेत पण अथर्व हॉस्पिटलचे सगळे पेपर आम्हाला भेटलेत. बाकीच्या हॉस्पिटलचे पण पेपर आम्ही जे पेशंट आहेत त्यांनी पण आम्हाला सांगितलं की बाबा ह्या हॉस्पिटलने आमच्याकडनं डिपॉझिट घेतले, त्या हॉस्पिटलने डिपॉझिट घेतले, असे भरपूर आम्ही त्यांचे पुरावे मागितलेत. पण आत्ता जेवढे पुरावे आहेत महात्मा फुले योजनेमध्ये भ्रष्टाचार कसा होतो, तो भ्रष्टाचार पेशंटच्या नावाने पैसे येतात. पैसे येत असताना पेशंटला ॲडमिट करून घेतलं जातं, त्याच्याकडनं डिपॉझिट घेतलं जातं. त्यानंतर महात्मा फुले योजना मंजूर होते. ती मंजूर झाल्यानंतर त्या महात्मा फुले योजनेचे पण पैसे घेतलेत आणि पेशंटचे पण पैसे घेतले. आणि महात्मा फुले योजनेचं असं आहे की तो पेशंट डिस्चार्ज झाल्यानंतर त्याला घरी जायचं भाडं पण महात्मा फुले हॉस्पिटलने द्यायचं आहे, असं महात्मा फुले योजनेमध्ये. मग सरकारने जर एवढं यांच्यासाठी केलं आहे तर हॉस्पिटल अशी ट्रीटमेंट का देतात? सर ही तक्रार आरोग्य अधिकाऱ्याकडे गेली का? आरोग्य अधिकाऱ्याकडे केलेले आम्ही. मावळ तालुका. सचिन मावळ तालुका. मी परवा दिवशी हा पेशंट ॲडमिट केल्यानंतर चंद्रकांत लोहारेंना फोन केला. चंद्रकांत लोहारे मी आजारी आहे, मी माझं आत्ता मी इकडं आहे. आरोग्य अधिकारी कुणाच्या तरी दबावाखाली काम करतात, त्यांच्यावर कुणाच तरी दबाव आहे आणि त्या दबावाखाली ते लोकांशी ज्या पद्धतीने वागतात ती पद्धत त्यांची चुकीची आहे. हो, त्याच्या अगोदर तुम्ही जे तक्रार केली होती त्याचं हे आहे का, पत्र आहे का? हा सगळे पत्र आहे आमच्याकडे. पुरावे आहेत ना, पुरावे आहेत. तुम्हाला नंतर देऊ आमचे. नाही मेडिकल माफिया कोण? मेडिकल माफिया आहे ना. तर तुम्ही पत्रकारांका आलोय, तुम्ही शोधा मेडिकल माफिया कोण आहे. त्याचे 7 मेडिकल प्रत्येक हॉस्पिटलला आहे. तर मावळ तालुक्यामध्ये तो मेडिकल माफिया कोण आहे? त्याच्याकडनं काही लोकांनी, काही पत्रकारांनी पण त्याकडे इंजेक्शन घेतलेली आहे 5-5 हजाराला. घेतलीत का नाही? पत्रकारांनी सांगा, तुमच्यामध्ये बसलेले आहेत ते पत्रकार.
काय काय घेतलीत ना, काय करणार हो, त्यांचे नातेवाईक आहे, घरचा विषय, काय करणार. भाऊ, या संदर्भात तुम्ही आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेबांचा संपर्क साधलाय का? त्यांच्याकडे आम्ही कंप्लेंट केलेली आहे. राजेश टोपे साहेबांना आम्ही या बाबतीत कंप्लेंट केलेली आहे. आता वरिष्ठ पातळीवर काय व्हावं असं तुमची अपेक्षा आहे? काय केलं पाहिजे? सदर हा जो प्रकार आहे, हा जो मुरलीधर जाधव हा जो प्रकार आहे, हा प्रकार महाभयंकर आहे. तुमच्या जो मेडिकल याच्यामध्ये तुम्ही लिहिलंय, तुमच्या पुस्तकात लिहिलंय की हा पेशंट 4 तासात घेतलाच गेला पाहिजे, तर तुम्ही 2 वाजेपर्यंत त्याला बिगर ऑपरेशनचा कसा ठेवला? 10:30 पेशंट ॲडमिट झाले त्यांच्याकडे रात्री. जेव्हा त्यांच्याकडनं डिपॉझिट भरून घेतलं तेव्हा तो पेशंट गेला हॉस्पिटलमध्ये, ॲडमिट करून घेतला, ऑपरेशन थिएटरमध्ये घेतला. ऑपरेशन थिएटरमध्ये तो पेशंट किती तासांनी गेला? तुमच्या मेडिकल बुकमध्ये, तुमच्याच याच्यामध्ये 2:30 वाजता गेला तो ऑपरेशन थिएटर. 2:30 वाजता त्याला घेतलंय दुपारी. हा त्यांचा स्कॅनिंग आहे. स्कॅनिंगमध्ये हा शब्द वापरला ना, या शब्दाचा अर्थ मेडिकलच्या पुस्तकात शोधावा. हे जर स्कॅनिंगमध्ये निघालं तर पेशंटला तुम्हाला 4 तासामध्ये ऑपरेशनला घेणंच घेणे, नाही तर पेशंटच्या जीवाला धोका होऊ शकतो. हा पेपर त्यांनी त्यांना 10:30 वाजता दिलेला आहे. बरोबर का रे बाबा? हा त्या संभाजी जाधव त्यांचे भाऊ आहेत, त्यांचा हा तक्रार अर्ज आहे. याच्यात पूर्ण त्यांची स्टोरी लिहिलेली आहे. कारवाई होईल हॉस्पिटलवर. आणि हा सगळा प्रकार झाल्यानंतर ऑफिशियल सांगतोय, 2 दिवसापूर्वी अथर्व हॉस्पिटलनी महात्मा फुले योजनेतला भ्रष्टाचार बाहेर येऊ नये म्हणून महात्मा फुले योजना माझी बंद करा म्हणून वरती अर्ज दिलाय की माझी योजना बंद करा, की हा भ्रष्टाचार बाहेर येऊ नये. याच्यामध्ये कुणाला किती कमिशन जातं, कोण कमिशन घेतं, बाकी लोकांना कमिशन किती जातं हे त्यांनी जाहीर करावं. आणि महात्मा फुले योजना म्हणजे कबुतराला दाणे टाकण्यासारखी नाही आहे. ती दाखवायची हॉस्पिटलला, पेशंट बोलवायचा, पेशंट बोलवलं की सांगायचं की योजना माझ्याकडे नाही आहे, तुम्ही कॅश पैसे भरा, त्याच्यासाठी नाही आहे. 25% बेड यांच्यासाठी राखीव ठेवायचे तुम्हाला. 25% बेड तुम्हाला राखीव ठेवणे महात्मा फुले योजनेमध्ये. मग तुम्ही ते 25% बेड राखीव ठेवलेत का आजपर्यंत? याची पूर्ण चौकशी व्हावी. फौजदारी गुन्हा दाखवला होता त्याच्यावर. अथर्व हॉस्पिटलने फक्त 2च पेशंट केले का? 2च पेशंट केले. मग त्यांनी भ्रष्टाचार केला कसं सिद्ध होतं? 2 पेशंटमध्ये भ्रष्टाचार केला का त्यांनी? महात्मा फुले योजनेमध्ये लोकांना बोलवायचं, त्यांना लिहून घ्यायचं त्यांच्या. अहो त्यांनी लिहून घेतलं हो. ते तुम्ही लिहून घेऊ शकता का असं की मला महात्मा फुले योजना नकोय? हे कुठल्या कायद्यात बसतं? आणि इथून पुढे महात्मा फुले योजनेचा लाभ मी घेणार नाही हे लिहून घ्यायचं लोकांकडनं आणि कॅश उपचार करायचे. मग हा भ्रष्टाचार नाही का? महात्मा फुले ही हा पुरावा घ्या, वाचा. असे साधारण किती जणांकडून लिहून घेतले अंदाज? मला आता 2 पेशंटचं भेटले, हे वाचा. कोविड पेशंट. तर कोविडच्या चौकशी हे काय महात्मा फुले योजनेअंतर्गत येतील का? महात्मा फुले योजनेअंतर्गत ज्या ज्या लोकांवर अन्याय झालाय आणि ज्या ज्या लोकांचे पैसे घेतले गेलेत त्या लोकांचे पैसे यांनी परत द्यावे. त्या लोकांनी आमच्याशी संपर्क साधावा, त्यांचे पैसे आम्ही यांच्याकडनं परत घेऊन देऊ. आणि इथून पुढे जे आरोग्य खात्यामध्ये जो अनागोंदी भ्रष्टाचार चालू आहे, या भ्रष्टाचारावर कुणास तरी अंकुश असावा ही आमची मागणी. तुम्हाला काय वाटतं कोणाच्या आशीर्वादाने मावळत चाललंय? प्रत्येकाला गॉडफादर आहे, राजकीय गॉडफादर. आशीर्वादाला नावं कशाला घेऊ? याच्यामध्ये हे ओरिजिनल लेटर आहे. मावळ तालुक्याचे आमदार आहेत, त्यांनी पत्र दिलेले आहे 23/7/2021 रोजी की या पेशंटला उपरोक्त विषयांकित मुरलीधर रामचंद्र जाधव, राहणार काशाळ, तालुका मावळ
हे माझ्या परिचयाचे असून मतदारसंघातील आहे. आपल्या हॉस्पिटलमध्ये अपघात झाल्याने दाखल करण्यात आलेले आहे. मुरली रामचंद्र जाधव हे अल्प उत्पन्न कुटुंबातील असून त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. सदर वैद्यकीय उपचारासाठी येणारा खर्च त्याचे कुटुंबीय करू शकत नाही. सदर बाब विचारात घेऊन वैद्यकीय बिलामध्ये सवलत द्यावी विनंती. मग का नाही दिली सवलत? आमदारांना ऐकलं नाही. सवलत का नाही दिली? हे पत्र दिलंय ना त्यांनी. चुकून मला वाटतं मावळ फाउंडेशनचं पत्र आहे. हे आमदार म्हणून पत्र नसेल म्हणून त्याला वाटतं आमदारांचं नसेल असं वाटलं असेल हॉस्पिटलला. दिलेलं आहे ना पत्र आणि त्याकडे केशरी राशन कार्ड आहे. योजनेत नावच असेल तर काही प्रश्न येत नाही या सगळ्या गोष्टी. आहे ना योजनेत ना पत्र आहे आमदारांचं. डॉक्टरांना मग हे गॉडफादर नाही. एक कसं असतं, एक तुम्हाला छोटी गोष्ट सांगतो. पत्राज असतो पत्राज. तो जेव्हा जातो ना मागायला काय, तर त्याच्या ओंजळीमध्ये माऊली आहे ना भरभरून टाकते. हे घे बाबा, सुपडी भरून टाकते. तो त्यातली आपली एक मूठ घेतो आणि तिला परत देतो. आमची लोक एका मुठीमध्ये खुश आहेत. राजकीय नेते फोन करतात, अरे त्याला डिस्काउंट दे रे. पहिलंच बिल वाढवलेलं असतं 5 लाख, मग किती डिस्काउंट? 30,000. 30,000त खुश. अरे पण तू पहिलं 5 लाख वाढवलंय त्याच्याविषयी बोला. आणि हा सगळा प्रकार चालू आहे. मग हे आरोग्य मित्र तुम्ही म्हटले तेच मेन डील करतात. आरोग्य मित्रांना केलं होतं ना. आरोग्य मित्रांना तुम्ही आरोग्य मित्रांना केलं होतं ना तुम्ही. मग त्यांनी स्वतः सांगितलं का ते बसत नाही म्हणून. आरोग्य मित्र हे शासकीय म्हणजे त्यांना आय कार्ड वगैरे आहेत का देशात? ते नाही माहिती आहे कुठले आरोग्य मित्र. तसं नाही ना काही. स्वयंघोषित आरोग्य मित्र. हो ना. आरोग्य मित्र म्हणजे ते दलाल आहेत थोडक्यात 300. बऱ्याच हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल गोकुळ आहे आणि त्यात एक कृष्ण आणतात ते सगळे. तर आता तुम्ही सांगितलं या सगळ्या हॉस्पिटल्सला गॉडफादर आहे. आपण वेळोवेळी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली तरी दखल घेतली गेली नाही. तर मग हा लढा पुढे कसा असेल? न्यायालयीन लढा आपण लढणार आहात की कशा पद्धतीने हा लढा पुढे जाईल? आम्ही लोकशाहीचे 3 खांब पाहिलेत. त्यातल्या 3 खांबामधला एक खांब हालता असतो तर 2.5, 3, 5 वर्षांनी हालतो. त्या खांबाला धरतात आणि लोकांना तुडवतात. आम्हाला तिथं न्याय नाही भेटला म्हणून आम्ही तुमच्याकडं 4थ्या स्तंभाकडे आलो. म्हणून आम्ही तुम्हाला बोलवलं आणि तुम्हाला सांगितलं आहे. आता हा लढा ही शोधपत्रिकारिता तुम्ही चालू ठेवावी तुम्हाला सर्वांना विनंती. भाऊ असे तालुक्यामध्ये अनेक हॉस्पिटल असतील ना या पद्धतीने काम करायला? 5 हॉस्पिटल आहे. संजीवन हॉस्पिटल आहेत. या योजनेमध्ये 5 हॉस्पिटल बसतात. आहे त्यातलं जिल्ह्यामध्ये 100 हॉस्पिटलचं टार्गेट असतं. तर वरतून महात्मा फुले योजनेमध्ये हे हॉस्पिटल कुठं फिरवायचं हे त्यांच्या हातामध्ये असतं. कधी 1 वर्ष याला देतात, कधी 2 वर्ष याला देतात, कधी 6 महिने याला देतात. असं वरतून यांचा कार्यक्रम चालतं. तालुक्यामध्ये आता संजीवनी हॉस्पिटल, पायनियर हॉस्पिटल, आथर्व हॉस्पिटल आणि मायमर हॉस्पिटल. मला वाटतं ढाकण्याचं झालं आहे, अजून झालेलं नाही. पाहुणाचं काढलं गेलं. संजीवनी, पायनियर, अथर्व, मायमर आणि डाक्युमेंटचं इन प्रोसिजर म्हणजे 4 फिक्स. काय तुम्हाला पेशंटशी काय बोलायचं असेल तर आता ओके आहेत ना हेल्थने? कंडिशन ओके आहे? त्यांना आता सोडलं त्यांना व्यवस्थित. यांचे पेशंट व्यवस्थित आहे. यांची डेथ झाली नाही. हा जर पेशंट गेला असता, याला आम्ही हलवलं नसतं YCMला, तर ह्या पेशंटची अवस्था आज त्या माणसाचं कुटुंब बसलं. 35 वर्षाचा भाऊ गेलाय त्याचा. यांच्यासाठी एक पेशंट गेलाय पण त्याच्यासाठी त्याचं अख्खं कुटुंब बसलं. आज जर हा पेशंट गेला असता तर काय कुणाला फरक पडला असता? त्याच्या कुटुंबासाठी मुलगा गेला असता ना 23 वर्ष वाढवलेला. YCM हॉस्पिटलमध्ये एकदम सुंदर ट्रीटमेंट झाली याची. हे 5 लाखाचं बिल आहे. दुसरं एक 5 लाखाचं बिल आहे आथर्व हॉस्पिटलचं.
त्यात ICUचं भाडं लावलंय 9,000 रुपये रोजचं. ICUचं भाड्याचं असं आहे की तुमच्या नाकात नळे असेल ना तेव्हा ते 9,000 रुपये भाडं लावतात. 9 दिवस पेशंटच्या नाकात नळी होती का? 5 लाखाचं बिल केलंय, 8 लाखाची बिल आहे आमच्याकडे, 6 लाखाची बिल आहे. अशा 170 ते 190 पेशंटनी 5-5, 8-8 लाख रुपये बिलं भरली आहेत तालुक्यात. ही केस याच्यातलं तो सक्षम आहे का, आर्थिक सक्षम हा. त्याच्यात बिल केलं त्यांनी दिलं का बिल त्याचं? कुठलं? हा, बिल भरले ना, पूर्ण बिल पेड. तो सक्षम होता म्हणून जमलं, नाही तर दुसऱ्या एखाद्या असतात पेडचा स्टॅम्प आहे आपल्याकडे. त्याने काय केलं असतं? हा पेडचा स्टॅम्प आहे बिलाचा. अजून काय कुणाला विचारायचंय? आता घेतला विषय चांगला आहे. म्हणजे आता नेहमीप्रमाणे जनसेवा विकास समिती दसाच लावते प्रत्येक कार्यक्रम. तसाच नाही, हे राजकीय चेहरे बाहेर काढणार यातले. हा पहिलाच अध्याय आहे. अजून रेमडेसिवीर यायचे, अजून वॅक्सिनेशन मध्ये कसं केलंय. वॅक्सिनेशन सर्वसामान्य लाईनी लागतात वॅक्सिनेशनला, आणि ते वॅक्सिनेशन कंपन्यांमध्ये जाऊन दिलं गेलंय. त्याचे व्हिडिओ पुरावे आमच्याकडं. हे किती दिवस चालणार अजून हे? सध्या निघाला एवढी 1400 रुपयाला इंजेक्शन विकलो. आम्ही 6,000 लोकांचं वॅक्सिनेशन केलंय. 250 रुपये आम्ही एका वॅक्सिनेशनला दिलेत. एका माणसाकडनं पैसे घेतले असेल तर विचारा वॅक्सिनेशनचे. आम्ही खिशातून पैसे भरले. एक माणूस दाखवायचा फ्री ऑफ कॉस्ट इंजेक्शन दिले. पण दिले ना तुम्ही. जेव्हा 250 रुपये इंजेक्शनचा भाव चालू होता आणि तेव्हा ते कुठं भेटत नव्हतं, तेव्हा आम्ही इंजेक्शन दिले. किती दिले आता पण अशी इंजेक्शन? आम्ही 6,000 इंजेक्शन दिले. माझ्या आईला 6 दिले. वॅक्सिन वॅक्सिन आणि रेमडेसिवीर दोन वेगवेगळे. रेमडेसिवीर त्यांनी भरपूर आमच्याकडे रेमडेसिवीरची पण लिस्ट आहे, आणि कुठल्या हॉस्पिटलला ते अलर्ट झाले आणि ते कुठल्या हॉस्पिटलला वापरले गेले त्याचे पण पुरावे आमच्याकडे आहेत. आता सध्या फक्त सुरुवात आहे. आपला पहिला अध्याय आहे. पहिला अध्याय पूर्ण वाचून संपवा. आता नाही, पहिला अध्याय वाचला आम्ही. चौथ्या स्तंभाला बरोबर घेऊन कुठेतरी आम्हाला हा स्वल्पविरामाचा पूर्ण विराम करायचा आहे. नक्की. आणि त्यात तुमच्या सगळ्यांची मोलाची सत्ता आम्हाला पाहिजे. कारण हा काय वैयक्तिक जनसेवेचा किंवा तुमचा माझ्या कुणाच्या घरातला विषय नसून हा आपल्या एक सर्वसामान्य तुम्ही त्यांना ते पत्र देऊन टाक ना, याच्यावर गुन्हा दाखल करा. तुम्ही सांगा ना की हा लिहून घेऊ शकतं का, विचारा ना डॉक्टरला. पत्र कुठे ते? त्यामुळे म्हणजे भाऊ या पत्राची झेरॉक्स घ्या आणि हे लिहून घेऊ शकता का सरकारकडनं, याच्यावर गुन्हा दाखल करा ना. महात्मा फुले योजना मला नको आहे सांगणार आहे कोण? भाऊ थोडक्यात काय, जी महात्मा फुले योजना ज्या ठिकाणी आहे, जन आरोग्य योजना, त्या सर्व हॉस्पिटल चौकशी व्हायला पाहिजे असाच विषय ना. सगळी चौकशी व्हावी सगळ्या हॉस्पिटलची. आणि कोविडमध्ये जे लोकांकडनं पैसे घेतले गेलेत महात्मा फुले योजनेअंतर्गत, ते पैसे लोकांना परत मिळाले. आणि फक्त तळेगावातच नाही तर संपूर्ण मावळ तालुक्यातच आता हे जो आरोग्याचा भ्रष्टाचार आहे, आरोग्य यंत्रणेत पूर्ण भ्रष्टाचाराची पाळमुळं रवली गेली आणि ती आपल्याला कुठंतरी उखडून टाकायची आहे. त्याचा हा एक छोटा प्रयत्न किंवा त्याची एक सुरुवात आम्ही आमच्या जनसेवा विकास समितीच्या मार्फत करीत आहोत. त्याला आपल्या सर्वांची साथ नक्कीच मिळेल अशी या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो. आपण सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात त्याबद्दल मी जनसेवा विकास समितीच्या तर्फे आपल्या सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद.